नमस्कार. आजचा विषय आहे जनावरांना चारा पचत नाही. तर यकृताची म्हणजे लिव्हर फंक्शन टेस्ट करा, तपासणी करा. तर यकृताची टेस्ट करणं म्हणजे लिव्हर फंक्शन टेस्ट करणं का महत्वाचं आहे? तर यकृतातील जंत म्हणजेच लिव्हर प्यूब आणि एजीओटी, जीजीटी, बिलिरुबिन या चाचण्यांचे महत्व. जनावरांचे पचन आणि यकृत. जनावरांचे आरोग्य त्यांच्या पचन संस्थेवरती अवलंबून असते. चारा खाणे, रवंथ करणे आणि त्याचे रक्तात रूपांतर होणे ही एक अत्यंत महत्वाची साखळी आहे. या साखळीत सर्वात महत्वाचा अवयव म्हणजे यकृत, लिव्हर, ज्याला आपण लिव्हर म्हणतो. यकृत निरोगी नसेल तर जनावर कितीही चांगला आणि पौष्टिक चारा खात असेल तरी तो अजिबातच पचत नाही. यकृताचे मुख्य कार्य. तर आपण ज्याला लिव्हर म्हणतो तर त्या लिव्हरचं कार्य काय आहे? तर पित्त तयार करणं. पित्त म्हणजे बाईल तयार करणे, जे पोटातील चारा योग्य प्रकारे पचवण्यासाठी अत्यंत गरजेचे असते. विषारी घटक नष्ट करणे. शरीरातील आणि खाद्यातील आलेले विषारी घटक टॉक्झिन बाहेर टाकण्याचे काम हे लिव्हर करतं, म्हणजे यकृत करतं. ऊर्जा साठवणे. पचलेल्या अन्नातून मिळालेली ऊर्जा ग्लुकोजच्या स्वरूपात किंवा ग्लायकोजनच्या स्वरूपात साठवून ठेवते. प्रथिने निर्मिती. शरीराच्या वाढीसाठी आणि आरोग्यासाठी आवश्यक प्रथिनांची निर्मिती करणे हे पण यकृताचे कार्य असते. चारा न पचण्याची लक्षणे. जनावर अचानक चारा खाणे कमी करते किंवा बंद करते. रवंथ करण्याची प्रक्रिया पूर्णपणे मंदावते. शेणाचा रंग आणि पोत बदलतो, कधी घट्ट तर कधी हगवण. जनावर स्वस्थ राहते, जनावर सुस्त राहते आणि त्याचे वजन झपाट्याने कमी होऊ लागते. दूध उत्पादनात अचानक आणि लक्षणीय घट होते. पचन खालावण्याचे मुख्य कारण. अनेकदा आपण पचनाचे औषध देतो पण काहीच फरक पडत नाही. याचे मूळ कारण पोटाच्या आजारात नसून यकृताच्या आजारात असू शकते. तर त्यामुळे आपलं जनावरांचं पचन कमी होतं, कारण की आजार हा यकृताचा आहे, पोटाचा नाही. शत्रू. यकृतातील जंत, लिव्हर फ्लू, ज्याला आपण फॅसियोला हिपॅटिका म्हणतो. यकृताला सूज येणे किंवा यकृत खराब होणे यामुळे पचन क्रिया पूर्णपणे कोलमडते. याला कारणीभूत ठरणारा सर्वात मोठा शत्रू म्हणजे हे पानासारखे दिसणारे चपटे जंत. हे जंत जनावरांच्या यकृतात आणि पित्तनलिकेमध्ये म्हणजे बाईल डक्ट्स मध्ये राहतात. ते यकृताच्या पेशी खातात आणि तिथे अंडी घालतात, ज्यामुळे यकृताला मोठी इजा पोहोचते आणि त्याचे कार्य थांबते. जंताचा संसर्ग कसा होतो? आता हा फॅसियोला हिपॅटिका नावाचा जंतू जो आहे, तर या जंताची अंडी शेणावाटे बाहेर पडतात. पाणथळ जागा, तळी किंवा साचलेल्या पाण्यात असलेले गोगलगाई, ज्याला आपण स्नेल म्हणतो, या जंताच्या मुख्य वाहक असतात. गोगलगाई मधून बाहेर पडून हे जंत गवताच्या पात्यावर चिटकून बसतात. जनावरांनी ते गवत खाल्ल्यास हे जंत थेट त्यांच्या पोटात आणि तिथून यकृतात प्रवेश करतात. यकृतावर होणारा घातक परिणाम. तर पेशी पोखरतात. यकृतात प्रवेश केल्यानंतर हे जंत यकृताच्या महत्वाच्या पेशी पोखरतात आणि नष्ट करतात. सूज आणि रक्तस्राव. यकृताला मोठी सूज येते आणि शरीराच्या आत अंतर्गत रक्तस्राव म्हणजे इंटरनल ब्लिडिंग होतो. पित्तनलिकेचा ब्लॉक. जंत पित्तनलिका म्हणजे बाईल डक्ट ब्लॉक करतात. पित्त न मिळाल्यामुळे खाल्लेला चारा पचत नाही आणि तो सडू लागतो. संसर्गाची बाह्य लक्षणे. तर संसर्ग झालेला जर असेल तर आपल्याला जर लिव्हरला काही प्रॉब्लेम झालेला असेल, यकृताला काही प्रॉब्लेम झालेला असेल तर ॲनिमलमध्ये बॉटल जॉ या नावाचा आजार दिसतो. जनावरांच्या जबड्याखाली गळ्यापाशी पाण्याची पिशवी असल्यासारखी मोठी सूज येते, तर त्याला आपण बॉटल जॉ म्हणतो. म्हणजे मानेपाशी पाण्याची पिशवी तयार झाल्यासारखी वाटते. पचनाचे आजार. जनावराला तीव्र हगवण किंवा जुलाब लागणे सुरू होते.
त्वचेतील बदल, अंगावरील केस राठ, वृक्ष आणि निस्तेज होतात. रक्तस्राव, रक्ताची तीव्र कमतरता, अॅनिमिया जाणवते आणि जनावर अत्यंत अशक्त होते. आजाराचे निदान कसे करावे? फक्त लक्षणावरून यकृताची नेमकी स्थिती समजू शकत नाही. यकृत आतून कितीही खराब झाले आहे हे पाहण्यासाठी रक्ताची तपासणी करणे आवश्यक आहे. त्याला आपण लिव्हर फंक्शन टेस्ट म्हणतो. लिव्हर फंक्शन टेस्ट रक्त तपासणी म्हणजे काय? ही एक रक्त तपासणी आहे जी यकृताची कार्यक्षमता अचूक मोजते. जेव्हा यकृताला इजा होते तेव्हा त्यातील काही विशिष्ट रसायने म्हणजेच एन्झाईम रक्तात मिसळतात. रक्तात या रसायनांचे प्रमाण वाढले असेल तर यकृत खराब झाले आहे हे वैद्यकीय दृष्ट्या सिद्ध होते. यात प्रामुख्याने एसजीओटी, जीजीटी आणि बिलिरुबिन या 3 घटकांची तपासणी केली जाते. एसजीओटी म्हणजे एएसटीची टेस्ट, सीरम ग्लुटामिक ऑक्झॅलोएसिटिक ॲसिटिक ट्रान्सअमिनेज, ज्याला आपण एसजीओटी म्हणतो. हे यकृतातील एक अत्यंत महत्त्वाचे एन्झाईम म्हणजे रसायन आहे. जोपर्यंत यकृत निरोगी असते तोपर्यंत एसजीओटीची पातळी रक्तात अगदी सामान्य असते. जेव्हा लिव्हर फ्लूकमुळे यकृताच्या पेशी तुटतात किंवा मरतात तेव्हा हे रसायन पेशीतून बाहेर पडून रक्तात मोठ्या प्रमाणावर मिसळते. एसजीओटी वाढण्याचे परिणाम: ताजी आणि गंभीर इजा, अॅक्यूट डॅमेज. रक्तातील एसजीओटी वाढले म्हणजे यकृताला ताजी आणि गंभीर इजा झाली आहे असा त्याचा स्पष्ट अर्थ होतो. हा संसर्गाचा सुरुवातीचा आणि अत्यंत धोकादायक टप्पा असतो. अचानक होणारे बदल: सुरुवातीच्या काळात जंत यकृतात रस्ता बनवत पुढे जातात तेव्हा एसजीओटी वेगाने वाढते. यामुळे जनावर अचानक चारा खाणे बंद करते आणि अत्यंत अशक्त होते. एसजीओटीची चाचणी, जीजीटीची चाचणी आणि महत्व. तर एसजीओटी सारखा दुसरं एक एन्झाईम आहे जीजीटी, गॅमा ग्लुटामिन ट्रान्सफरेज. जीजीटी हे एन्झाईम प्रामुख्याने यकृताच्या पित्तनलिकेत म्हणजे बाईल डक्ट मध्ये आढळते. यकृताच्या चाचण्यामध्ये जीजीटीला अत्यंत महत्व आहे, विशेषतः रवंथ करणाऱ्या प्राण्यांमध्ये म्हणजे गायी, शेळी आणि गायी, म्हशी, शेळ्या. जेव्हा लिव्हर फ्लूक पित्त नलिकेत जाऊन बसतात तेव्हा ते नलिकेमध्ये थेट इजा करतात. त्यामुळे जीजीटी रक्तात मिसळते. तर जीजीटी रक्तात मिसळल्यामुळे हे गॅमा ग्लुटामिन ट्रान्सफरेजचे प्रमाण वाढते. जीजीटी आणि फ्लूकचा संबंध: जुना संसर्ग, क्रॉनिक. रक्तात जीजीटी वाढले हे लिव्हर फ्लूकच्या जुन्या आणि गंभीर संसर्गाचे पक्के लक्षण आहे. पित्तनलिका ब्लॉक. पित्तनलिका पूर्णपणे ब्लॉक झाल्यामुळे तयार झालेले पित्त आतड्यात न जाता यकृतातच साठून राहते. 100% निश्चिती: जीजीटी वाढले असेल तर चारा न पचण्याचे कारण यकृतातील जंतच आहे हे निश्चित होते. बिलिरुबिनची चाचणी. बिलिरुबिन हा पिवळ्या रंगाचा पदार्थ आहे जो जुन्या रक्तपेशी नष्ट झाल्यावर शरीरात तयार होतो. निरोगी यकृत हे बिलिरुबिन रक्तातून काढून ते पित्तावाटे शरीराबाहेर टाकण्याचे काम करते. पण जंतामुळे यकृत निकामी झाले किंवा पित्तनलिका बंद झाली तर हे बिलिरुबिन रक्तातच साठून राहते. बिलिरुबिन वाढल्यास कावीळ, जॉन्डिस. रक्तात बिलिरुबिन मोठ्या प्रमाणात वाढले की जनावराला कावीळ होते. पिवळेपणा: जनावरांचे डोळे, हिरड्या आणि लघवी स्पष्टपणे पिवळसर दिसू लागते. विषारी परिणाम: बिलिरुबिन शरीरात विषारी परिणाम करते ज्यामुळे जनावरांची भूक पूर्णपणे मरते. पचन थांबणे: पचन संस्था पूर्णपणे काम करणे थांबवते आणि जनावर मृत्यूच्या दारात पोहोचते. आता हे लिव्हर फंक्शन टेस्ट म्हणजे यकृताच्या चाचण्या करण्याचा निष्कर्ष. रक्त चाचणी वाढलेले प्रमाण काय दर्शवते आणि
अंतिम पशुवैद्यकीय निष्कर्ष. एसजीओटी वाढले तर एसजीओटी वाढले असेल तर हे प्रमाण काय दर्शवते, तर एसजीओटी वाढले तर यकृताच्या पेशींना नुकतीच मोठी इजा झाली आहे असे समजते. यकृताला ताजी इजा म्हणजे अॅक्यूट डॅमेज समजते. जीजीटी वाढले तर पित्त नलिका ब्लॉक झाली आहे आणि पित्त साचले आहे असे समजते. तर लिव्हर फ्लूची दाट शक्यता क्रॉनिक इन्फेक्शन असेल तर जीजीटी वाढलेली असते. बिलिरुबिन वाढले यकृत रक्त शुद्ध करण्याचे काम करत नाहीये असं समजतं. तर बिलिरुबिन वाढले तर यकृत निकामी होत आहे आणि कावीळ झाली आहे असे लक्षात येते. या तिन्ही चाचण्या डॉक्टरांना नेमके आणि योग्य औषधोपचार करण्यास मदत करतात. उपचार आणि प्रतिबंध. जंतनाशक औषध. पशुवैद्यकांच्या सल्ल्याने लिव्हर फ्लूवर प्रभावी असलेले जंतनाशक उदाहरणतः ट्रायक्लोबेंडाझोल किंवा ऑक्सिक्लोनॅझाइड द्यावे. लिव्हर टॉनिक. यकृताला पूर्वस्थितीत आणण्यासाठी दर्जेदार लिव्हर टॉनिक आणि बी कॉम्प्लेक्स इंजेक्शन द्यावे. नियमित प्रतिबंध. जनावरांना पाणथळ जागेवरील गवत खाऊ देऊ नका. पावसापूर्वी आणि नंतर नियमित जंत निर्मूलन करा. शेतकऱ्यांसाठी संदेश. फक्त चारा बदलल्याने किंवा पचनाची पावडर दिल्याने प्रश्न सुटत नाही. भूक मंदावणे हे यकृताच्या आजाराचे लक्षण असू शकते. वेळेवर लिव्हर फंक्शन टेस्ट म्हणजे एलएफटी रक्त तपासणी करा, कारण निरोगी यकृत निरोगी जनावर.